पोटाची खळगी भरायला प्रसंगी कुठलंही काम लोक करू शकतात, अगदी जीवावर बेतणारही। गोदावरीच्या तीरावर काही लोक असंच काहीसं वेगळं काम करतात। नेमका काय हा प्रकार आहे पाहूयात। गोदेचं हे पात्र या लोकांसाठी खरोखरच लक्ष्मीचा स्रोत आहे। पाण्यात डुबकी मारल्यानंतर चाळणी लावून लाभलेली चकाकी त्यांच्या चेहऱ्यावर तात्काळ आनंद घेऊन येते। कायगावमध्ये गोदावरीच्या पुलावरून अनेक लोक पुण्य मिळवण्याच्या अपेक्षेने नदीत पैसे फेकतात। हेच पैसे पाण्यात शोधणं हा या लोकांचा मुख्य व्यवसाय। कायगाव टोक्याजवळ नदीपात्रात मृत व्यक्तीचं अस्थिविसर्जनही मोठ्या प्रमाणात होतं। त्यावेळी अनेकदा सोनं, चांदी तर कधी चिल्लर पैसे या लोकांना मिळतात। दिवस पाण्यात घातल्यावर 100 रुपयांच्या आसपास त्यांची कमाई होते। वयाच्या 12 वर्षापासून मी धंदा करतो, कारण वडील माझे धंदा करत होते ना, मग वडिलाबरोबर यायचो। मग वडिलाचं त्यांच्या संघावर मग मी त्यांचं शिकलो, मग त्यांचं पाहून म्हणजे हो धंदा करायला लागलं का त्याच्यामध्ये पहिलं असं भेटत होतं ना थोडंफार, म्हणजे मग शिक्षण नाही झालं काय नाही, म्हणजे वडिला मागे येत होतो, वडील हा धंदा करायचे पहिल्यापासून, त्यांच्या पाठीमागे मी यायचो, मग मी ते शिकलो। 20-22 वर्षापासून हे चुंबकना पैसे काढतो, तर 100, 100, 150 रुपये अशी चिल्लर नाही तिला चुंबकना। तर आमचा हाच व्यवसाय। मग कुठं काम जर भेटलं तर तिथं जातो कामाला, नसलं तर मग आपलं नदीवर पैसा पाणी पाहायचा। चिल्लर पाणी भेटत 100-150 रुपये रोज पडत, बस त्याच्यावरच पोट पाणी चालत। दुसरं काय नाही, आम्हाला काम धंदा नाही, काय नाही, काहीच नाही। नदीत किती तास असतात रोज? आम्ही सकाळपासून 9 वाजता उतरलो का 4-5 वाजेपर्यंत थांबतो आम्ही पाण्यामध्ये। दिवस पाण्यात काढल्यानं या लोकांना शारीरिक त्रासालाही सामोरं जावं लागतंय, पण दुसरा उपायही नाही आणि याशिवाय दुसरं कामही येत नसल्यानं जवळपास 125 कुटुंब गेली अनेक वर्ष हेच काम करतायत। 8 ते संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत राहतात साधारणतः, आणि खास येणे, त्वचारोग होणे, आणि म्हणजे पाण्यात जे लोक सुया, टाचण्या, काही खेळी ते टाकतात, देवदेवतांचे फोटो फुटलेले ते पायात घुसतात, म्हणजे इजा पण होते आणि शरीरासाठी धोकादायक पण आहे पाण्यात राहणं। आपण शेवटी नाईलाजाने त्यांना काम करावंच लागतं पोटासाठी, त्याच्यावर सर्व काही अवलंबून आहे। या लोकांच्या कामामुळे गोदावरीची स्वच्छता होते यात वाद नाही, पण भाकरीसाठीची त्यांची धडपड निश्चितच जीवघेणी आहे। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।